Hello, hello. This is the my artifact episode number 2020. Yes, 2020. Okay. आजची तारीख आहे 3 सप्टेंबर 2020. वाय अरे बापरे, आजचा एपिसोड आहे 2020 आणि आजचा इयर आहे 20. या तारीख जरी 20 असली तरी महिना 20 राहणार नाही. या इट्स अ लेम जोक. या whatever. So what I'm saying is that आजची तारीख काय आहे? आजची तारीख आहे 3 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 वाजले. मी घरी आहे. घरी म्हणजे माझ्या होम टाउन वर्धा, आणि माझ्या टेरेसवर घुमून राहिलोय. आजचा दिवस कसा होता? आज व्हॉट्स द डे? आय वॉज लाईक, सकाळी उठलो मी. ऑफिसची सवय मला लागली आहे. इट वॉज म्हणजे ऑफिसमध्ये कसं, मी जेव्हा मॉर्निंग शिफ्ट राहायची ना, तेव्हा मी सकाळी 5ला उठायचो. ओके. सकाळी 7 वाजता जरी शिफ्ट असली तरी मी 5 वाजता उठायचो. या माझं घरून जवळ जरी असली ना तरी मी 5 वाजताच उठायचो. येस. कारण कसं की मला फुल प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो. या म्हणजे अगोदर कसं होतं की मला नाही का, माझा पोटात सकाळचं नाही का जे प्रेशर आहे ना ते येतच नव्हतं. या पोट साफच होत नव्हतं सकाळी. तर त्यामुळे काय करायचं मी, आता युजली समज जर सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी शिफ्ट राहिली तर काही टेन्शन नाही. येस, म्हणजे समज जर मी सकाळी 8-9 वाजता जरी उठलो ना तरी माझ्यापाशी हॅड इनफ वेळ राहतो. तेवढ्या वेळात माझा पोट साफ होऊन जाते. येस. पण समज जर माझी सकाळची शिफ्ट आहे, म्हणजे 7 वाजताची शिफ्ट आहे, तर मला ऑब्विसली वेळ लागतो. तर अशा वेळेसाठी मग नाही का मी सकाळी 5 वाजता उठायचो. या आणि 5 वाजता उठायचो आणि उठल्या पाणी प्यायचं खूप सारं, म्हणजे बॉटल भरतं पाणी पिऊन घ्यायचं. ओके. आणि त्यानंतर नाही का करीब 1 घंटा वरती टेरेसवर घुमायचं सकाळी रूमवर, जेव्हा मी धरमपेठ लावतो तेव्हा. आणि मग 6 वाजता प्रेशर लागायचं. ओके. 6 वाजता प्रेशर, त्याचा 1 घंटाभरामध्ये मी माझं दात घासणं होऊन जायचं. ओके. दात घासायचं आणि थोडंभर घुमायचं. यस. घुमताना तशाबद्दल विचार पण करायचा वगैरे, लाईफ बद्दल, आजच्या दिवसाबद्दल, किंवा का करायचं याच्याबद्दल पण विचार करायचा. मग त्याच्यानंतर कसं की 6 वाजता थोडस पोट प्रेशर खाली झालं का मग तयारी करायची, आणि रूम जवळच असायची त्यामुळे मग मी जास्त वेळ लागायचा नाही. आणि जेव्हा मी रूम शिफ्ट केली इथे चीजभवन मध्ये, तेव्हा पण मी 5 वाजता उठायचो. या युजली 6:30 वाजता वगैरे बस यायची चीजभवन चौक मध्ये, तर 6:30 वाजेपर्यंत मी तयार राहायचो. चीजभवन मध्ये बसची वाट पाहताना पण एक वेगळीच मजा यायची. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी हिवाळ्याचे दिवस सांगतो. या म्हणजे एक्झॅक्टली मागच्या वर्षीच असं समजून घे की नोव्हेंबर-डिसेंबर महिना वगैरे, तेव्हा बहुत कडकडीची थंडी, बापरे सुपर थंडी. आणि तशा परिस्थितीमध्ये सकाळची शिफ्ट मध्ये सकाळी 5 वाजता उठणं ते पण बहुतच खतरनाक होतं. तरी उठावं तर लागते, काम आहे. सो यस. आणि माझ्यासाठी सर्वात फेवरेट टाइम सांगू कोणता होता, की मी माझी तयारी वगैरे केली. ओके. माझी बस यायची 6:30 वाजता. ओके. मी 6 वाजेपासून माझ्या स्टॉपवर उभं राहायचो. अर्धा घंटा वेळ आहे तरी आपण उभं राहायचं. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्या चीजभवन चौक आहे ना, त्या चौकमध्ये नाही का खूप सारे TCS चे मुलं मुली वगैरे तिथे त्यांच्या बसची वाट बघायची. म्हणजे तो चौक मध्ये सगळ्यांचे स्टॉप थांबायचेच तिथे. म्हणजे मिहानमध्ये जाणारे सगळ्या इंडस्ट्रीचे जेवढे काही एम्प्लॉईजचे जे बसेस आहे ना तिथे थांबायचेच. तर TCS घे, टेक्नो कोणती कंपनी ती, टेक्नोसॉफ्ट किंवा टेक्नो काय समथिंग. त्याच्यानंतर लुपिनची पण बस होती, महिंद्राची पण बस होती. सो खूप साऱ्या बसेस वगैरे, इन्फोसिसची पण बसेस होत्या. सो खूप सारे बसेस वगैरे त्या चौकमध्ये थांबायच्या. तो स्टॉपच होता मोस्टली.
आणि त्या चौकामध्ये नाही का तिथे नाही का 3 मुली थांबायच्या माझ्यासोबत. म्हणजे मी, माझ्यासोबत एक मुलगी आणि त्याच्यानंतर 2 मुली पण होत्या. एक मुलगी होती ती टेक्नो सॉफ्टची होती. नंतर 2 मुली होत्या त्या महिंद्राच्या होत्या आणि मी PMIचा होतो. आणि आम्ही सोबत तर नाही, बस लाईक एक सर्टन डिस्टन्सवर आम्ही थांबायचो. कधी भेटलो नाही आणि कधी शकल पण नाही बघितली, कारण मुलींचा चेहरा नेहमी मास्क घालून असतो. वॉटेवर. बट इट वॉज लाईक अ रिअली फेवरेट पार्ट ऑफ मी बिकॉज ऑफ दॅट की सकाळी सकाळी नाही का माझ्या कानात गाणे पण असायचे. या म्हणजे मी गाणे लावायचे मोबाईलमध्ये, मस्त धडधड धडधड गाणे. आणि इट वॉज मच अमेझिंग, कारण सकाळी नाही का तुम्ही फ्रेश होऊन गेले, फ्रेश झाला, आंघोळ केली, सगळं झालं आणि तुम्ही आता सकाळी उठून जर तुम्ही गाणे ऐकत असाल ना, इट वॉज लाईक दॅट तुम्ही गाण्याच्या फ्लो मध्ये तुम्ही खूप मस्त इमॅजिनेशन करू शकता. या इट फील्स रिअली गुड. या तेव्हापासून मला नाही का सकाळी उठायची सवय लागली आहे. युजली मी सकाळी नेहमी उठायचो म्हणा, असं काही हे नाही की मी सकाळी उठायचं नाही. इट वॉज लाईक आय वेकअप ऑलवेज अर्ली. यस, युजली जर मी ॲव्हरेज टाइम जरी म्हणला गेलो ना, तर वॉज लाईक मी 8 वाजेपर्यंत ऑलमोस्ट उठूनच जायचो. या म्हणजे जर ऑफिसच्या अगोदर सुद्धा पण, म्हणजे ऑफिसच्या अगोदर म्हणजे डूड हे बघ, तू याच्या अगोदर तू इथे पण काम केलं होतं खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये. तिथे सकाळी 8 वाजताची शिफ्ट होती, तर तेव्हाही तू 6 वाजता उठायचाच. ओके. आणि त्याच्यानंतर PMI मध्ये तर तेव्हाही तू सकाळी उठायचा. PMIच्या अगोदर मला नागपूरला जायसाठी नाही का मला 7 वाजताची विदर्भ पकडायची होती, तर तेव्हा पण मी 5 वाजता उठायचो. या सो इट वॉज लाईक दॅट की गेल्या 5 वर्षामध्ये मी एव्हरी टाइम सकाळी उठायचोच. ओके. आणि आता कशी मला एक प्रकारे एक प्रॉपर सवय लागली आहे. म्हणजे आता मला कोणत्या अलारामची वगैरे पण गरज वाटत नाही. इट वॉज लाईक दॅट की सकाळी 5-5:30 वाजताच किंवा 6 वाजताच असं प्रेशर बनून जाते पोटामध्ये का उठूनच जातो. आणि एकदा प्रेशर हलकं केलं का मग तुम्हाला झोपच मोड होऊन जाते. मग तुम्ही कसं काय झोपता? या सकाळी 6 वाजता हलके झाल्यानंतर तुम्ही कसे काय झोपता? या मग आय कुडंट स्पीक. मी झोपत नाही मग त्याच्यानंतर. मग मी दात वगैरे घासले, मग फ्रेश होऊन जातो. या युजली मी रात्री झोपतो की जसं रात्री मी झोपतो वॉज लाईक युजली नेहमी सकाळी उठायच्या उद्देशाने नाही का मी नेहमी रात्री लवकरच झोपायचो. म्हणजे ऍव्हरेज टाइम वॉज 12 वाजता वगैरे. येस, 11-12 वाजता वगैरे. येस. हा, जर कधी कधी एक्स्ट्रीम करायचं आहे म्हणजे म्हणजे की मानून घे की उद्या आहे संडे आणि आज आहे सॅटरडे, म्हणजे उद्या आहे सुट्टी. आणि माझ्यापाशी खूप सारं मूवीचा कलेक्शन आहे आणि मला मूवी पण पाहायचे आहे आणि मला उद्या काहीच काम नाही. येस. सो इट जस्ट लाईक आता मी मस्त आळसात घालील. तर त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का मी ऑलमोस्ट कधी कधी रात्रभर पिक्चर पाहायचो. म्हणजे रात्रभर, इवन सकाळी 6 वाजेपर्यंत मी पिक्चर पाहायचो. या कधी कधी मग एक्स्ट्रीम होऊन जायचं. या मी असे कधी कधी करायचो. या कधी कधी इट वॉज नॉट सो मच. येस. म्हणजे वॉज लाईक दॅट की संडे आहे, बट युजली मला प्रत्येक संडेला काही ना काहीतरी कामं राहतच होते या 5 वर्षामध्ये. म्हणजे कधी गावी जाणं किंवा हे करणं ते करणं वगैरे. बट मी असं म्हणतो की 6 महिन्यातून शायद एकदा वगैरे. येस. तेव्हा मी शायद खूप म्हणजे रात्रभर म्हणजे सकाळ वाजेपर्यंत पिक्चर पाहत राहणं असं वगैरे. रिसेंटली माझ्यासोबत एकदा झालं होतं जेव्हा मी पिक्चर बघितला होता. कोणता? ट्रान्सफॉर्मर्स. आणि नाही, ट्रान्सफॉर्मर नाही. कोणता आहे तो? ऍक्च्युली मला झोपच नाही लागली होती. यस, मी तेव्हा 2 पिक्चर पाहिले होते. हा वाला शुभमंगल सावधान, आणि त्याच्यानंतर दुसरा एक पिक्चर पाहिला होता. रॅपिडली 3 पिक्चर मी कंटिन्युअसली पाहिले होते रात्री. यस. सो दॅट मेक्स मी लाईक सकाळीचे 6 वाजले होते आणि 6 वाजेपर्यंत मी झोप नाही लागली. म्हणजे इन द सेन्स की मी दुपारी झोपलो होतो बहुत जास्त, आणि त्यामुळे मग माझं पोट थोडस हे होऊन राहिलंय. मला थोडस पोट खाली करायचं आहे. लेट मी गो फॉर संडास राईट नाव, देन पार्ट 2 आता पुन्हा रेकॉर्ड करू. सो व्हॉट आय एम सेइंग इज
म्हणजे सकाळी झोपून उठण्याची सवय आणि रात्री लवकर झोपायची सवय हे मला या 5 वर्षामध्ये म्हणजे एक प्रकारे हे झालं होतं यास. आणि त्यामुळे आता मला एक प्रकार रुटीन लागला. सो आय कॅन स्लीप आणि अर्ली आणि आय वेकअप अर्ली टू. येस. आताच मी थोडस पोट साफ केलं, थोडस बरं वाटलं. आज आज काय बोलायचं? आज आज काही नाही. आज सांग ना, आज काय झालं? हा, तर आज सकाळी उठलो मी. युजली गेले मी 2 दिवस झाले सकाळी शूटिंगसाठी सकाळी 5 वाजता उठत होतो, 5-5:30 वाजता वगैरे. कारण मला सनराईज पाहायचा होता आणि सनराईजचे काही शॉट होते माझ्या हायपरलॅप्स मध्ये. आणि सकाळी कसं रश आवर पण कमी राहतो, तर त्यामुळे आपण जे क्राऊड एरियामध्ये जे मॉन्युमेंट्स आहेत त्यांचे आपण हायपरलॅप्स घेऊ शकतो. सो आणि हे सकाळीच पॉसिबल होऊ शकते, ड्युरिंग रश आवर किंवा दुपारी या साऱ्या गोष्टी होऊ शकत नाही. सो त्यासाठी मी गेले 2 दिवस झाले त्याचे शॉर्ट्स घेतले. आज सकाळी उठलो मी, बट आज गेलो नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की ऑलमोस्ट मला जे शॉर्ट पाहिजे ते मला भेटले. येस. आणि कसं आहे की आज ऍक्च्युली ड्रायव्हिंगला पण जायचं होतं, त्यामुळे मग मी घरीच थांबलो. बिट्टू घरीच होता. येस. तो झोपून होता, सोनू पण झोपून होती, घरचे मात्र सगळेच जण झोपून होते. बाबा उठतात म्हणा सकाळी, म्हणजे 6-6:30-7 वाजता वगैरे. आई लवकर उठते. यस. आई म्हणजे मी उठलो त्याच्या अर्ध्या घंट्यानंतर आई उठली. ओके. नंतर मी फ्रेश वगैरे झालो, दात वगैरे घासले आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की इन्स्टेड ऑफ शूटिंगला तर आपण जाऊ शकत नाही, कारण आपलं ड्रायव्हिंगला जायचं आहे. तर आता जेवढा वेळ आहे आपण इथे राहूनच आपलं थोडं बहुत एडिटिंग करून घेऊ. तर या उद्देशाने मी थोडंसं एडिटिंग करत बसलो. काय ना, थोडंसं ओपन केला प्रोजेक्ट. एडिटिंग म्हणजे इन द सेन्स की क्लिप ऍड करणं नाही रे. इट वॉज लाईक दॅट की जे क्लिप्स ऑलरेडी ऍड आहे त्याला थोडंसं कलर ग्रेड करणं किंवा त्याचे प्रिव्ह्यू बघणं वगैरे. सो या, म्हणजे डेटा बरोबर आहे का नाही, दॅट्स इट. कारण कधी कधी असं, कारण मी अजूनपर्यंत डेटा एक्सपोर्ट वगैरे केला नाही ना. युजली माझी जे प्रोजेक्ट इनसाइड आहे, जी शॉर्ट फिल्म आहे, ती एक्सपोर्ट केलेला डेटा नाही आहे. तो ऑलरेडी त्याची प्रोजेक्ट फाईल आहे. यस. आणि समज जर त्याची प्रोजेक्ट फाईल उडाली तर माझी तर पूर्ण गांड लागून जायची आहे की ऑलमोस्ट, म्हणजे जेवढी मी एडिटिंग केली होती ते पूर्ण वाऱ्यावर जाईल. हा, फुटेजेस तर आहे, बट जे एडिटिंग साठी जेवढे काही वेळ मी वाया घातले होते ते पूर्ण, म्हणजे एडिटिंग साठी जेवढा वेळ मी लावला तो पूर्ण वाया चालला जाईल ना. सो दॅट्स वाय इट्स नीड टू बी चेक. ओके. ओके. सो नंतर काय झालं, नंतर मग मी ड्रायव्हिंगला गेलो. येस. ड्रायव्हिंग आता येते असं मी म्हणतो शकतो. येस. बट टर्निंग मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. टर्निंग मध्ये प्रॉब्लेम नाही रे. आय वॉज लाईक थोडासा भेतो यार यामध्ये, जेव्हा समोरून किंवा मागून वाहन येते ना तेव्हा थोडासा भेतो. दॅट्स इट. सो जर कुठे वाहन
करत आहे बस, एवढंच होतं यार. नाही मला दुसऱ्याबद्दल काही फिकर होतं नाही. बट जेव्हा मी असं कॉम्पिटिशन बघतो यार, आजूबाजूचे लोक ज्याप्रमाणे स्वतःला ज्याप्रमाणे डेव्हलप करत आहे, साला आय वॉज लाईक दॅट, कहा पे है? म्हणजे बघ ना, भाऊजीचं नेटवर्क पहा, त्यांचं जे म्हणजे आज त्यांना अगोदरपासूनच ते या फील्डमध्ये बिझनेसमध्ये जायचं होतं आणि त्यांनी बिझनेसमध्येच काम केलं, त्यांनी त्यांचं नेटवर्क वाढवलं, पैसा कलेक्ट केला वगैरे, सो मच थिंग्स. येस, मी समज जर मी असं कम्पेअर करतो म्हणलं ना वैभव सोबत, तर वैभव इज ड्रास्टिकली, म्हणजे त्याच्यामध्ये किती सारे लिमिटेशन आहे यार, बहुत सारे यार. आणि त्याचं वय ऑलमोस्ट 30 आहे आणि आय डोंट नो, वी डोंट टॉक अबाउट दिस मॅन या, बिकॉज आय डोंट नो यार, म्हणजे त्याची लाईफ कशाप्रमाणे तो निवून राहिला आहे. ही वॉज ऑल डिपेंड अपॉन हिम. येस, बरोबर. मग त्यानंतर मग मी घरी आलो. येस, ऍक्च्युली वडिलांनी हे चिकन आणण्यासाठी गेले, बिट्टूला चिकन खायचं होतं, तर त्यामुळे चिकन आणायला गेले. तर मला असं वाटलं की समज जर मी म्हणजे शूटिंगसाठी निघालो तर इट वॉज नॉट गुड, कारण बिट्टू आहे घरी, सगळे पाहुणे आहे घरी, पाहुणे म्हणजे बिट्टूच आहे घरी. बट कसं आहे की आम्ही जेवण सोबत करतो ना, या ऑलमोस्ट सगळी फॅमिली सोबत राहील तेव्हा बेटर असते. बट तेव्हा समजा जर मी नसेल तर त्यांना खूप वाईट वाटेल, म्हणजे जस्ट लाईक मी नेहमी डिच करतो यार. या युजली कसं आहे की मी नेहमी फॅमिली जास्त टाइम देत नाही. येस, सो इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटतंय की आपण थोडा फॅमिलीला टाइम द्यावं. हा, आपलं काम आहे आणि आपले, तर त्यामुळे कामालाही असं दे. येस, तर त्यामुळे मी 2 वाजेपर्यंत घरीच होतो. मग जेवण वगैरे केलं वडिलांसोबत, जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. मग त्यानंतर मग मी आपल्या शूटवर गेलो. ओके, शूटवर गेल्यानंतर मग तिथे आज काय काय स्पॉट्स कव्हर अप केले मी. फर्स्ट ऑफ ऑल, जे स्टोन होते ना, ते छोटे छोटे गांधीजीचे, आंबेडकरचे, ते कव्हर अप केले. करीब 50-60 फोटो काढले, म्हणजे ऍटलिस्ट करीब 1 किंवा 2 सेकंडचे शॉट आहे त्याच्यात. ओके, त्याच्यानंतर मला आंबेडकर चौक आहे ना, त्याच्यामध्ये जो आंबेडकरचा जो फुटेज आहे ते बहुत क्लिअरली नव्हतं. येस, कारण लास्ट टाइम मी जे घेतले ते बहुत ही बेकार शॉट घेतले. येस, आता त्याला मी पुन्हा कव्हर केलं. येस, म्हणजे ऑफकोर्स ट्रायल अँड एररचं ते कव्हर केले. ओके, इट वॉज म्हणजे रश अवर तर होताच, बट मी कसं साईड वरून घेतला. या त्यामुळे कसं झालं की रश अवर म्हणजे ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम झाला नाही आणि माझं काम पण सुरळीत चाललं. सो मग त्यानंतर मग मी काय, तिथून मग मी जेबी सायन्सकडे वळलो, पाहत बसलो की काही लोकेशन भेटते का. म्हणजे जेबी सायन्स कॉलेजचा जो एंट्रन्स आहे, इट वॉज टू गुड. यस, आणि समोर एक ग्राउंड आहे. मला वाटलं की तिथे जाऊन आपण करू बा शूट. तर या उद्देशाने मी त्या कॉलेजमध्ये गेलो, बट ते सिक्युरिटी गार्ड त्यांनी अलाउ नाही केलं. ते म्हणे की आम्हाला परमिशन लागते म्हणे वगैरे. सो जाऊ दे म्हणलं, ह्या म्हणजे फालतू कशाला काय करावं, निघून गेलो तिथून. युजली मला असं कोणी म्हणलं ना की परमिशन नाही तर जास्त बडबड करत नाही, आपण निघून यायचं. आपल्यापाशी लोकेशन कशी काही कमतरता नाही. यस, या मग तिथून हळूहळू समोर गेलो का, मग तिथे गांधी लायब्ररी दिसली, तिथे पण गेलो. तिथे विचारलं फोटो काढू शकतो का नाही. युजली कसं आहे की ते वॉचमॅन होता, आता कोणीच नसतं ना, तर मी सरळ कॅमेरा काढला असता आणि सुरू केलं असतं काम. बट तिथे वॉचमॅन ऑलरेडी होता. ओके, आणि कसं आहे की ऑब्विसली आता त्यांनी माझ्याकडे बघितलं, तर समजा जर मी कॅमेरा काढला आणि शूटिंग केलं तर तो म्हणणारच होता, या म्हणजे थोडस 1-2 मिनिटं अगोदर पाहिलं असतं आणि त्यानंतर त्यांनी म्हणलं असतं की बाबू का करताय तू वगैरे. मग त्यांनी थोडस जोरात वगैरे काय समथिंग ते एकदा त्याला विचारून घेतलं की बाबा फोटो काढू शकतो का नाही. यस, कारण ऑब्विसली ऑलमोस्ट करीब 90% पॉसिबल होते का तो फोटो नाही काढू शकत बा, या 10% पॉसिबिलिटी होतं का नाही बा हो काढू शकता. तर तो नाही म्हणे. त्यांनी त्याच्या सुपरवायझरला फोन लावला आणि ते पण म्हणाले नाही म्हणे. सो तिथून निघालो.
आणि तिथून निघालो आणि समोर मला एक सेंट थॉमस चर्च भेटला. या आणि इट वॉज रिअली गुड यार. या ते चर्च पाहिलं मी आणि साला जे नाही का फिल्म मध्ये जे चर्च वापरतात ना बिलकुल सेम चर्च. यस, खूप मोठं पण नाही, बिलकुल छोटस चर्च होतं ते. या बट बहुतच मस्त आणि आजूबाजूला तो परिसर वॉज सुपर गुड यार. त्याचे मी बहुत सारे फोटोज काढले. येस, एक पहिले पॅरालॅक्स मुवमेंट घेतला. ओके, पॅरालॅक्स मुवमेंट म्हणजे सब्जेक्टला सेंटर मध्ये ठेवू आणि आपण सब्जेक्टच्या अराउंड घुमू आणि फोटोज काढू. ओके, बट थोडस गिचाट होतं त्यामुळे माझं सर्कम्फरन्स एरिया थोडा कमी बसला. तर त्यामुळे मग तिथे घेतले म्हणा, तिथे करीब 100 किंवा 200 शॉट घेतले, तिथले फोटोज घेतले. मग त्यानंतर त्याच्या मागे गेलो. मागे मग चांगलं मोठं ग्राउंड होतं, ओपन स्पेस होतं. मग इथे पॅरलेक्स घेण्यापेक्षा मला वाटलं का इथे आपण डायरेक्ट स्ट्रेट इन घ्यावं. स्ट्रेट इन म्हणजे आपण स्ट्रेट सब्जेक्टच्या बिलकुल सरळ जाऊन आलो. तो हायपरलॅप्स मध्ये बहुत जबरदस्त कूल इफेक्ट येतो. तर मी त्याच उद्देशाने गेलो, थोडा डिस्टन्स ठेवला अगोदर आणि मग फोकस केला सब्जेक्टला. इथे ट्रॅकिंग केलं मी आणि ट्रॅकिंग केल्यावर सब्जेक्टला त्यांनी ट्रॅक केलं आणि नंतर मग बघा फोटोज काढले. इट वॉज गुड. यस, स्ट्रेट इन शॉट माझ्या हायपरलॅप्स मध्ये एकही नाही आहे. एक मी आंबेडकरचा घेतला होता बट इट वॉज नॉट गुड, तो इतका जबरदस्त बनला नाही. बट हा चर्चचा जो स्ट्रेट इन शॉट आहे इट वॉज टू गुड. या इट वॉज रियली अमेजिंग. फिर उसके बाद क्या हो गया, देन आई केम. येस, 7 वाजता मी 6 वाजता आलो मी, 6-6:30 वाजता फ्रेश वगैरे झालो. देन आता एडिट करण्यापेक्षा बेटर राहील का आपण प्रिपेअर करू बा, कारण उद्या माझी आहे टेस्ट लर्निंग, या ड्रायव्हिंग टेस्ट. येस, सो आणि याच्यामध्ये मला फेल व्हायचं नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समजा ही प्रोसेस नाही का खूप लंबी वेळ झाली ना, बहुत त्रास येते यार. या म्हणजे लवकरात लवकर आटपून खतम होऊन जाईल. येस, तर माझा हाच उद्देश होता. सो दॅट्स वाय मी एक प्रकारे भटाभट म्हणजे शिकून घेतले. अजून बाकी आहे म्हणा, सो मच लेसन बाकी. येस, बट आय एम टायर्ड राईट नाव. या आणि थकल्यासारखं वाटून राहिलाय. सो आता जेवण झालं, 8 एपिसोड बनवत आहे. ऑलमोस्ट करीब 10 वाजले आहे आणि आपली झोपायची वेळ झाली आहे. येस, 10-10:30 11 वाजता वगैरे मला आता 11 वाजता झोप येते. असं कारण दिवसभर एवढं कसं काम करून युजली कसं आहे की फोटोज काढण्यामध्ये आय वॉज स्ट्रेट, म्हणजे जस्ट लाईक तुम्ही चालत आहे किंवा धावत आहे तर त्यामध्ये तुम्हाला जास्त हे होत नाही. बट तुम्ही समजा फक्त उभे आहात तर बहुत जास्त अंग पाय दुखायला लागतो आणि इट हॅज टू बी हॅपन विथ मी. येस, सो लेट मी स्लीप राईट नाव. ओके, आता दिस इट and this is the my artifact episode number 2020. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.